उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी तब्बल 19 वर्षांनंतर मराठी अस्मितेसाठी एकत्र येत मुंबईच्या वरळी डोममध्ये भव्य विजयी मेळाव्याचं आयोजन केलंय। राज्य सरकारने शालेय शिक्षणातील त्रिभाषा सूत्राविरोधातील निर्णय मागे घेतल्यानंतर हा मेळावा खास मराठी भाषेच्या हक्कासाठी आणि अस्मितेसाठी आयोजित करण्यात आलेला आहे। या ऐतिहासिक मेळाव्यामध्ये दोन्ही बंधूंनी मराठी भाषेच्या रक्षणासाठी आणि मराठी माणसाच्या हक्कांसाठी एकत्र लढण्याचा निर्धार व्यक्त केलेला आहे। मेळाव्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालंय। दोघे भावांच्या एकजुटीमुळे आगामी राजकीय समीकरणांवरती मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण ठाकरे बंधूंच्या एकतेमुळे शनिवारी होणारा विजयी मेळावा हा महाराष्ट्राच्या राजकारणात आणि मराठी अस्मितेच्या लढ्यात एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे। या मेळाव्याच्या माध्यमातून ठाकरे बंधू मराठी अस्मितेचा, भाषेचा आणि स्थानिक मराठी माणसाचा अधिकार पुन्हा एकदा ठळकपणे मांडणार आहे। या ऐतिहासिक मेळाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवीन समीकरण तयार होण्याची शक्यता आहे। ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणामुळे राज्यामध्ये तर उत्साहाचं वातावरण आहेच, पण आता ठाकरेंच्या नातेवाईकांना कसं वाटतंय, कुटुंबियांच्या भावना नेमक्या काय आहेत हे जाणून घेण्यासाठी आज आपल्या सोबत न्यूज प्लॅनेटमध्ये आपण खास आमंत्रित केलेला आहे राज आणि उद्धव ठाकरेंचे मामा चंदू मामा वैद्य यांना। चंदू मामा वैद्य, स्वागत आपलं लोकशाही मराठीच्या या प्लॅटफॉर्मवर। मला आपल्याला एक विचारायचं आहे की गेल्या 19 वर्षांपासून ज्या ऐतिहासिक क्षणाची महाराष्ट्रातला प्रत्येक मराठी माणूस वाट पाहत होता, तीच भावना आज चंदू मामा वैद्य यांची देखील आहे का? कुटुंबातल्या या दोन व्यक्तींकडून तुमच्या असलेल्या अपेक्षा काय? चंदू मामा। मी पहिल्यापासून सांगत आलेलं आहे की खुदा के कर देर है मगर अंधेर नाही, आणि लेट बेटर दॅन नेव्हर याप्रमाणे आज आपल्याला एवढ्या वर्षाच्या माझ्या प्रयत्नाला आणि आपल्या मराठी माणसाच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या जे मनात आहे तो प्रसंग आणि ती घटना उद्या सकाळी आपल्याला या दोघे बंधूंना एकाच मंचावर बघण्यासाठी तुम्ही एवढे उत्सुक आहात तेवढं मी सुद्धा उत्सुक आहे। बरोबर आहे। बरं, तुम्ही तो देखील काळ अनुभवलेला आहे चंदू मामा, ज्यावेळेला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठीचा लढा उभा केला, मराठी माणसाला योग्य जागा मिळावी, मराठी माणसाला योग्य तो मान मिळावा, यासाठी सुरू झालेलं ठाकरे पर्व आज 19 वर्षांनी पुन्हा एकदा ठाकरे पर्वाच्या माध्यमातून महाराष्ट्रासाठी काय घेऊन येणार असं आपल्याला वाटतं? तो काळ आणि आता मराठीचा काळ मला तुमच्याकडून जाणून घ्यायचा आहे। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा मराठी माणसासाठी लढा 1966 साठी उभा केला शिवसेनेच्या माध्यमातून, आणि तो काळ पण असाच होता की मराठी माणसावर नोकऱ्यांच्या बाबतीत किंवा इतर ठिकाणी खूप अन्याय होत होता, आणि परप्रांतीयांची भयंकर इथे भरती होत होती। ह्या सगळ्या गोष्टीकोनातून जो लढा होता, त्याला जो जोश होता, तोच मला असं वाटतं आज सुद्धा उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार हे नुसत्या कल्पनेने आणि बातम्यांनी सुद्धा मराठी आणि महाराष्ट्राच्या जनतेला एक प्रकारचा उत्साह आणि चैतन्य निर्माण झाले। कारण आपण पाहता गेले 2-3 महिन्यामध्ये जे मराठी माणसावर अन्याय होतोय, ज्या एक मारामाऱ्या किंवा इतर गोष्टी होत आहेत, हे सगळं बघितल्यावर त्यावेळेस साहेबांनी सांगितलं होतं मार्मिक म्हणणं की वाचा आणि उठा, तसं आता आपल्याला बघा आणि उठा अशा म्हणण्याची वेळ आलेली आहे। बरोबर आहे, आणि तो वेळ येऊन ठेपलेला आहे की ज्या क्षणाची वाट अवघा महाराष्ट्र पाहतोय, या विजयी मेळाव्याला अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत। तुमच्या मनामध्ये या क्षणी काय सुरू आहे? दोन्ही बंधू ज्यावेळेला एकमेकांना भेटतील, दोन्ही बंधू ज्यावेळेला एकाच व्यासपीठावरती येतील, तिथून मराठी अस्मितेसाठी ते काय बोलतील असं आपल्याला वाटतं? नाही, ते काय बोलतील हे उद्या ते आपल्यासमोर मांडतीलच, पण मला एक उत्सुकता आहे की याची डोळा याची देही या दोघांना एकाच मंचावर बघून मला आणि
मराठी माणसाला भयंकर आनंद आणि सुखदायक अशी घटना असेल आणि तेच बघण्यासाठी आज मी आणि आपण सगळे उत्सुक आहात याची मला मनोमन खात्री आहे. बरं, उत्सुकतेमध्ये भर घालणारा आणखी एक प्रश्न माझ्या आणि आमच्या सर्व प्रेक्षकांच्या मनात आहे आणि तो म्हणजे असा की ही बंधू भेट होताना दिसतेय मराठीच्या मुद्द्यावर. मात्र येत्या काळामध्ये राजकारणी मंडळी म्हटल्यानंतर टीका टिप्पणी ही होतच राहणार. फक्त राजकारणासाठी एकत्र येणं आणि त्यानंतर येत्या काळातील मुंबई महापालिकेच्या निवडणुका त्या पार्श्वभूमीवरती ही बंधू भेट जर कायम राहिली तर मराठी माणसाच्या पदरी अनेक गोष्टी पडू शकतात असं आपल्याला वाटतं का? कारण सध्याचं राजकीय वातावरण पाहता पुढे काय होईल याचा कुठलाही अंदाज येत नसताना एक ऐतिहासिक घटनेचे तुम्ही, मी, आपले सर्व मराठी जन आणि मराठी प्रेक्षक हे आता या साक्षीदार होणार आहेत. नक्कीच. आता राजकारणामध्ये मी काही जास्ती डीप जात नाही. महानगरपालिकेच्या निवडणुकीला अजून वेळ आहे आणि हे दोघेही बंधू दोन पक्षाचे प्रमुख आहेत. त्यामुळे ते दोघेही कालांतराने विचारविनिमय करून योग्य तो निर्णय मराठी माणसाच्या आणि महाराष्ट्राच्या हिताचा असेल तो नक्कीच घेतील. आज दोघांनी एक एक पावलं पुढे टाकली आहेत. काही दिवसांनी एक एक हात पुढे करून टाळी वाजण्याची शक्यता किंवा इच्छा माझ्या मनात आणि आपल्या सर्वांच्या मनात असणार याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. बरोबर आहे. एकमेकांना टाळी द्यावी असं निश्चितच वाटणं हे साहजिक आहे. यावेळेला तुम्ही बोलत असताना चंदू मामा थेट वरळी डोम ज्या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडणार आहे त्या ठिकाणची दृश्य होती, त्या ठिकाणचा आढावा देखील घेतला जात असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र आज ठाकरे कुटुंब जर एकत्र आलं तर कुटुंबियांमध्ये किती आनंदाचं वातावरण आहे? नक्कीच सगळ्या कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण आहे. सगळे समाधानी आहेत की आमचं शेवटी रक्ताचं नातं आहे. ब्लड इज थिकर दॅन वॉटर. आणि दोघंही बंधू जेव्हा विभक्त झाले तेव्हा साहेबांना पण क्लेश झाला, आम्हा सगळ्यांना पण क्लेशदायक असं वातावरण होतं. पण आज ते दोघंही एकत्र येणं बघून आमच्या सगळ्या कुटुंबियांना खूप आनंद होतोय. आणि खास करून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, मीनाताई, श्रीकांतजी, आमची आई या सगळ्यांची आठवण येते की ते जर आज असते तर नक्कीच हा आनंद दुगणित झाला असता. बरोबर आहे. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जर आज या क्षणी असते तर त्यांच्या भावना काय राहिल्या असत्या? कारण तुम्ही फार जवळून त्यांना पाहिलंय, अनुभवलंय, त्यांचे विचार ऐकलेले आहेत. आज ते असते तर त्यांचं एक स्वप्न पूर्ण झालं असतं. याविषयी तुमच्या भावना? नक्कीच. मी मगाशी सांगितलं की ज्यावेळेस स्वर्गीय बाळासाहेब होते, मीनाताई होत्या, श्रीकांत होते की ते वारंवार त्यांना सुद्धा एक क्लेश व्हायचा की हे दोघं विभक्त झाले. हे कठीण काळ आहे. साहेबांच्या बॉडी लँग्वेजनं पण असं वाटायचं की ते या गोष्टीला खूप सहनशीलतेने बघतायत. आणि आज ते दोघे एकत्र आले हे बघून त्यांना निश्चितच समाधान झालं असतं आणि त्यांच्या पण आनंदित असा चेहरा आपल्याला दिसला असता. बरोबर आहे. चंदू मामा, जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे की दोन्ही ठाकरे बंधूंची तोफ उद्या धडाडताना दिसून येईल. दोन वाघ या मराठीसाठी एकत्र आल्याचं बोललं जात आहे. मात्र या संपूर्ण विजयी मेळाव्याला हजेरी लावण्यासाठी मराठी जनांना तुम्ही काय आवाहन करणार आहात? नाही, मी आवाहन करणारा कोण नाही. सगळ्या मराठी माणसाच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेची जी भावना आहे ती माझी आहे. आणि आपली एकजूट कायम राहून या महाराष्ट्राचं भलं व्हावं ही तुझ्या भवानीकडे माझी प्रार्थना असेल. आणि तमाम मराठी माणसाला सुद्धा असंच वाटत असेल असं मला वाटतं. निश्चितच आहे. हा विश्वास ठेवूनच चंदूमामा वैद्य तुम्ही आमच्या सोबत जोडला गेलात. लोकशाही मराठीच्या सर्व प्रेक्षकांशी आपण थेटपणे संवाद साधला, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. मात्र आज याच होणाऱ्या मेळाव्यानंतर आणि थेट